मी सांगतो त्यांना आणि यांना आपण क्लस्टर आणि एसआरए इकडे लागू करून टाकू. ते करू आपण इमिजिएट करू आणि क्लस्टर आणि ज्या धोकादायक इमारती झाल्या त्याचा क्लस्टर शिवाय पर्याय मध्ये जी अनधिकृत बांधकामं झालेली त्या बाबतीत शासनामार्फत अतिशय धोरणात्मक निर्णय हा या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक कोसळलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी. म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई त्याचबरोबर सगळं जर हा परिसर तुम्हाला या अनधिकृत बांधकाम होऊ नये असं तर वाटत असेल तर क्लस्टरसारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या वसई विरार महापालिकेमध्ये राबवली. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विरार येथील घटनास्थळाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी प्रकृती हॉस्पिटलमध्ये दाखल जखमींची विचारपूस केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत कोसळलेली त्या घटनास्थळाला भेट दिली. तिथेही त्यांनी स्थानिक रहिवासी आणि दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या व्यक्तींची भेट घेतली होती. पालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरता सरकार काय काळजी घेणार आहे याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. याप्रसंगी अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्ती त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात निलंबन कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर वसई विरार महापालिका मुख्यालयात अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांची माहिती घेतली आणि प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून आवश्यक उपाययोजनांविषयी चर्चा केलेली आहे. त्यांनी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय संवाद झाला आपण पाहू. गावित साहेब, मी राजन वगैरे आम्ही खासदार साहेब सगळे एकत्र जाऊ आणि महापालिकेमध्ये आता एक बैठक चालू आहे. तर साहेब इकडे क्लस्टरसाठी योजना कारण आज महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा साहेब स्पीकर फोनवर घेतो आम्ही. महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा म्हणजे 17 लोक मेलेली आहेत, म्हणजे मृत्युमुखी पडलेली आहेत. तर आता अशीच परिस्थिती या वसई विरार महापालिकेमध्ये अजूनही काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर क्लस्टर आणि एसआरए ह्या 2 योजना जसे आपण ठाण्याला राबवत आहेत तशा पद्धतीने राबवाव्या लागते. आणि दुसरं हे आता काय झालंय की संजय जयस्वालला माझा फोन ठेवल्यानंतर तुम्ही करा, त्यांनी आता बोळीजला इकडे म्हाडाच्या काही इमारती रेडी आहेत. तर ते ह्या विस्थापितांच्या कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट करण्याकरता आपण त्यांना 60 रूम मागितले तर ते देतो बोलले. पण तुम्ही पण एक सांगून द्या त्यांना, म्हणजे चाव्या आजच्याच मिळतील. मी सांगतो त्यांना आणि यांना आपण क्लस्टर आणि एसआरए इकडे लागू करून टाकू. आणि विस्थापितांचं पुनर्वसन कलेक्टर पण इकडे आहे साहेब. विस्थापितांचं पुनर्वसन ते करू आपण इमिजिएट करू आणि क्लस्टर आणि ज्या धोकादायक इमारती झाल्या त्याचा क्लस्टर शिवाय पर्याय नाही. जे आपण ठाण्यामध्ये सुरू केलं आहे त्याप्रमाणे तिकडे आपण लागू करून टाकू. आणि आयुक्तांनी आणि कलेक्टर यांनी त्याचा एक प्रस्ताव तयार करा म्हणायचं. कलेक्टर आणि आयुक्त सूर्यवंशी आणि कलेक्टर मॅडम पण आहेत साहेब. आयुक्तांनी महापालिका आणि आयुक्तांनी ते सगळं आपलं जसं ठाणे महापालिका आयुक्त या लोकांनी हे जसं क्लस्टरचा प्रस्ताव तयार केला होता ना पूर्वी, तसा क्लस्टरचा प्रस्ताव तयार करा, क्लस्टर तयार करा आणि ठाण्याच्या लोकांकडून गायडन्स घ्या. आणि साहेब आपले ठाण्याचे हेरवडे इकडे आलेले आहेत साहेब. हेरवडेने माहित आहे क्लस्टरची माहिती आहेत इकडे ऐकतायत. आणि क्लस्टर शिवाय पर्याय नाही. धोकादायक अशा इमारती आहेत त्या पडत राहतील. यांना कायमस्वरूपी त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर करण्यासाठी आपण क्लस्टरचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्लस्टर आणि एसआरए हे दोन्ही आपण तिकडे लागू करू. क्लस्टर मध्ये काय आहे, सगळ्यांना आपल्याला घरं देता येतात, हा एक त्याच्यात फायदा आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. चालेल साहेब. पुढल्या आठवड्यामध्ये फक्त एक तुम्ही बैठक द्या, म्हणजे तो निर्णय या ठिकाणी होऊन जाईल. आणि कलेक्टर म्हणजे यांच्या जागा पण आहेत, म्हणजे विस्थापितांचं पुनर्वसन करण्याकरता मी आता महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणानं मी त्यांना काय बोलावलं, तुम्ही म्हाडाबरोबर जॉईंट व्हेंचर करा, म्हणजे म्हाडाला म्हाडाची घरं विकायला द्या आणि उर्वरित घरही महापालिकेने घ्यावे, जेणेकरून इकडे पुनर्वसन आपल्याला करता येईल. म्हणजे आपल्या ठाण्याला जसं बीएसओपी किंवा याची योजनेची जशी घरं उपलब्ध आहे MMRDची, तिथे एकदा
क्लस्टरला सुरुवात झाली ना हा की त्याच्यामध्ये त्यांना फायदा बेनिफिट होईल आणि कायम स्वरूपी त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल ना. हो चालेल चालेल. तर ते एक वेळ द्या साहेब तुम्ही, म्हणजे आम्ही दोघे आता दोन्ही आमदार आहेत, खासदार आहेत. ओके ओके. तुम्हाला काय बोलायचं? अधिकारी चांगले पत्र दिला साहेब. मीटिंग घेऊन आपण हा हा नावे साहेबांचं एक बैठक घेऊन द्या. ओके साहेब. ओके ठीक आहे.